मित्रांनो नमस्कार. ॲडव्होकेट शिवाजी क्षीरसागर यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आपण चर्चा करत आहोत BNS 2023 म्हणजे भारतीय न्याय संहिता 2023 या विषयावर. आतापर्यंत आपण चॅप्टर 5 पर्यंत पाहिलेलं आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा चॅप्टर 6 ला सुरुवात करत आहोत. हा जो चॅप्टर 6 आहे तर हा लक्षात कसा ठेवायचा, तर बघा चॅप्टर 6 हा ऑफेन्सेस रिलेटिंग टू ह्युमन बॉडी आहे. म्हणजे माणसाच्या शरीरासंबंधात कुठले कुठले गुन्हे होऊ शकतात त्याबद्दलचा हा चॅप्टर आहे. हा लक्षात ठेवण्यासाठी सगळ्यात मोठा गुन्हा कुठला आहे? मर्डर. मर्डरचे अक्षर किती? MURDER 6. याच्यावरून लक्षात ठेवायचं की हा चॅप्टर नंबर 6 म्हणजे मर्डर, ग्रीवियस हर्ट असे 6 चॅप्टर नंबर 6 मध्ये वेगवेगळे गुन्हे आहेत. दोज आर अफेक्टिंग ह्युमन बॉडी. तर हे लक्षात ठेवण्याकरता मी काय केलेलं आहे की जसं आपण चॅप्टर 5 चे काही 5 प्रकार केले होते तसेच या चॅप्टर 6 चे देखील 5च प्रकार आपण करत आहोत. हा चॅप्टर 6 जो आहे BNS चा तो सुरू होतो सेक्शन 100 पासून सेक्शन 146 पर्यंत. बघा खूप मोठा चॅप्टर आहे आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रॅक्टिससाठी आहे, परीक्षेसाठी आहे, सगळ्यासाठी आहे. तर हे लक्षात कसं ठेवाल, तर त्या चॅप्टरचे आपण आपल्या माहितीसाठी आणि आपल्याला लक्षात राहण्यासाठी वेगवेगळे 5 प्रकार करतोय. तर पहिला प्रकार आहे त्यातला कल्पेबल होमिसाइड. तर कल्पेबल होमिसाइड हा पहिला प्रकार त्यातला सेक्शन 100 पासून सुरू होतो तो सेक्शन 113 पर्यंत आहे. म्हणजे याच्यामध्ये सगळं मर्डर वगैरे हे सर्व गोष्टी आहेत. तर पहिला कल्पेबल होमिसाइड हा पहिला प्रकार ऑफ ऑफेन्सेस अफेक्टिंग लाईफ त्याच्याबद्दल. दुसरा म्हणजे जे टोटल 5 प्रकार आहेत त्यापैकी पहिल्या प्रकाराचं नाव आपण दिलेलं आहे ऑफेन्सेस अफेक्टिंग लाईफ. ऑफेन्सेस अफेक्टिंग लाईफ. दुसरा प्रकार घेतलेला आहे हर्ट, HURT हर्ट. ह्याचे सेक्शन्स आहेत सेक्शन 114 ते 125. तिसरा प्रकार आहे रॉंगफुल रिस्ट्रेंट अँड रॉंगफुल कन्फाइनमेंट. त्याचं फक्त 2च सेक्शन आहेत 126, 127. चौथा प्रकार आहे क्रिमिनल फोर्स अँड असॉल्ट. त्याचे सेक्शन आहेत सेक्शन 128 ते सेक्शन 136. आणि सर्वात शेवटी 5वा प्रकार आहे किडनॅपिंग अँड ॲबडक्शन सेक्शन 137 ते 146. तर हे अत्यंत महत्त्वाचे सेक्शन्स आहेत. म्हणजे ज्या ज्या वेळी तुम्हाला विचारलं जाईल की व्हॉट आर द ऑफेन्सेस रिलेटिंग टू द ह्युमन बॉडी, हे जे आता सांगितलेले जे सेक्शन्स आहेत सेक्शन 100 पासून ते सेक्शन 146, दीज आर दी ऑफेन्सेस विच आर अफेक्टिंग ह्युमन बॉडी. माणसाच्या शरीरासंबंधी झालेले गुन्हे आहेत. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा पहिला आहे म्हणजे ऑफेन्सेस अफेक्टिंग लाईफ. ऑफेन्सेस अफेक्टिंग लाईफ सेक्शन 100 ते 113 आणि याच्यामध्ये येतं मर्डर वगैरे वगैरे. तर सर्वात महत्त्वाचा आपल्याला पहिल्यापासून इंटरेस्ट असतो की मर्डर. त्याची डेफिनिशन काय, कल्पेबल होमिसाइड म्हणजे काय, कल्पेबल होमिसाइड अमाउंटिंग टू मर्डर अँड कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर यामधला डिफरन्स समजण्याकरता 3-4 तासाचा वेळ लागेल. इतका मोठा डिफरन्स आणि तरीही लक्षात लवकर येत नाही. तरी पण मी जितकं सोप्यात सोप्या भाषेत सांगता येईल तेवढा प्रयत्न या ठिकाणी तुमच्यासाठी करत आहे. तर सुरुवात करूया आपण सेक्शन 100. तर सेक्शन 100 काय आहे हे पहा. सेक्शन 100 मध्ये मर्डरची डेफिनिशन नाहीये, कल्पेबल होमिसाइडची डेफिनिशन आहे. आता होमिसाइड म्हणजे काय? होमी मीन्स ह्युमन बॉडी, साइड मीन्स टू कट ऑफ. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा जीव घेणे किंवा ह्युमन बॉडी कट ऑफ करणे. होमिसाइड, साइड म्हणजे टू कट, होमी म्हणजे ह्युमन बॉडी. म्हणजेच एखाद्याचा टू किल अनदर पर्सन. वन पर्सन किल्स अनदर पर्सन इज कॉल्ड कल्पेबल होमिसाइड. अशी त्याची डेफिनिशन आहे, सदोष मनुष्यवध. आता हे जे कल्पेबल होमिसाइड आहे ते पण 2 प्रकारचे आहेत. पहिला प्रकार कुठला, तर कल्पेबल होमिसाइड समटाइम्स इट इज जस्टिफिएबल
जस्टिफिएबल म्हणजे काय की ज्याचं समर्थन केलं जाऊ शकतं. ए किल्स बी बट इट इज नॉट अन ऑफेन्स बिकॉज हिज ऍक्ट इज जस्टिफायबल. आता हे जस्टिफायबल कुठं असू शकेल? आपण पाहिलं जनरल एक्सेप्शन्स मध्ये ऍक्ट ऑफ जज, ऍक्ट ऑफ चाइल्ड, ऍक्ट ऑफ इंटॉक्सिकेटेड पर्सन, ऍक्ट डन इन एक्झरसाइज ऑफ राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. या ठिकाणी जे जनरल एक्सेप्शन तिथं दिले होते त्यामध्ये जर केस बसत असेल तर कल्पेबल होमिसाइड जरी असला तरी तो जस्टिफायबल आहे आणि म्हणून त्याला इट इज नथिंग अन ऑफेन्स अशी सुरुवात आहे त्याची. त्याचा तो ऑफेन्सच नाही म्हणजेच तो जस्टिफायबल आहे. आणि जे जस्टिफायबल नाहीत ते म्हणजे पनिशेबल आहेत. मग त्याच्यामध्ये काय येईल? कल्पेबल होमिसाइड अमाउंटिंग टू मर्डर आणि कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर हे मात्र पनिशेबल आहेत. काही विद्यार्थ्यांचा असा गैरसमज होतो की कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर म्हटल्यानंतर शिक्षाच होणार नाही. तर तसं नाही. कल्पेबल होमिसाइड अमाउंटिंग टू मर्डर असेल तरी शिक्षा आहे आणि कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर मध्ये जरी केस पडत असेल तरीही शिक्षा आहे. फक्त शिक्षेचं प्रमाण मात्र कमी जास्त आहे. जस्टिफायबल कल्पेबल होमिसाइड म्हणजे काय? समजा एखाद्या न्यायाधीशाने एखाद्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली आणि त्याचं एक्झिक्युशन झालं. उदाहरणार्थ निर्भयाच्या केसमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा दिली, त्याचं एक्झिक्युशन झालं, त्यांना फाशी झाली. इंदिरा गांधी असॅसिनेशन केसमध्ये फाशीची शिक्षा झाली. दोज आर जस्टिफायबल होमिसाइड. त्याच्यामध्ये कुठलाही गुन्हा नाही म्हणून त्याला जस्टिफायबल होमिसाइड असे म्हणतात. आणि दुसरा प्रकार म्हणजे नॉन जस्टिफायबल होमिसाइड. इफ ए किल्स बी, इफ ए स्टॅब्स बी, इट इज नॉन जस्टिफायबल होमिसाइड and therefore that can be dealt with under section 101 that is murder. तर सेक्शन 100 जे आहे 100 त्याच्यामध्ये डेफिनिशन ऑफ कल्पेबल होमिसाइड ही दिलेली आहे. काय म्हणते सेक्शन 100? whoever causes death by doing an act with the intention of causing death. महत्वाचे शब्द लक्षात ठेवायचे की whoever with intention to cause death or with intention of causing such bodily injury as is likely to cause death. म्हणजे पहिलं काय आहे? इंटेन्शन टू कॉज डेथ, दुसरं लाईकली टू कॉज डेथ आणि तिसरं और विथ नॉलेज दॅट ही इज लाईकली बाय सच ऍक्ट टू कॉज डेथ कमिट्स द ऑफेन्स ऑफ कल्पेबल होमिसाइड. तर सेक्शन 100 म्हणजे कल्पेबल होमिसाइडची डेफिनिशन लक्षात ठेवण्याकरता तुम्हाला 3 शब्द लक्षात ठेवायचे. इंटेन्शन ऑफ कॉजिंग डेथ, with intention of causing such bodily injury आणि तिसरा knowledge that such act will result or likely to cause death of another person. हे 3 शब्द लक्षात ठेवल्यानंतर तुमचा सेक्शन 100 झाला. आता सेक्शन 100 हा गुन्हा आहे का? नाही, तिथं फक्त कल्पेबल होमिसाइडची डेफिनिशन दिलेली आहे. आता याचे एक्सप्लेनेशन्स दिलेले आहेत. ते एक्सप्लेनेशन मध्ये महत्वाचं एक्सप्लेनेशन 3 आहे. एक्सप्लेनेशन नंबर 3 ते काय म्हणतात? द कॉजिंग ऑफ डेथ ऑफ ए चाइल्ड इन द मदर्स ओम. मदर्स ओम म्हणजे एखादी व्यक्ती, एखादी महिला प्रेग्नंट आहे आणि तिच्या पोटातल्या बाळाचा जर मृत्यूला कुणी कारणीभूत झालं तर ते मात्र यामध्ये मर्डरच्या डेफिनेशन मध्ये येणार नाही. इट इज नॉट होमिसाइड बट इट मे अमाउंट टू कल्पेबल होमिसाइड टू कॉज द डेथ ऑफ ए लिव्हिंग चाइल्ड इफ एनी पार्ट ऑफ चाइल्ड हॅज बीन ब्रॉट फोर्थ though the child may not have breathed or been completely born. अशा पद्धतीने काही जे एक्सप्लेनेशन्स आहेत त्या एक्सप्लेनेशनची पण तुम्हाला स्टडी करावं लागेल. प्रत्येक गोष्ट एकदम खोलात जायचं म्हटलं तर एका सेक्शनसाठी आपल्याला 2-2, 3-3 तास जातील. मी फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. तर मला वाटतं की कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. होमिसाइड म्हणजे टू किल दी पर्सन, एखाद्या व्यक्तीला ठार मारणं म्हणजे कल्पेबल होमिसाइड आहे. हे कल्पेबल होमिसाइड 2 प्रकारचं असतं, जस्टिफायबल अँड नॉन जस्टिफायबल. एक समर्थनीय आहे, एकाचं समर्थन करता येणार नाही. समर्थनीय असेल तर त्याला गुन्हा समजला जाणार नाही आणि जर ते असमर्थनीय असेल तर तो गुन्हा समजला जाईल आणि त्याला शिक्षा होईल. असे ह्या कल्पेबल होमिसाइडचे प्रकार आहेत. आता त्यानंतर मग डेफिनिशन येते सेक्शन 101 दॅट इज मर्डर. आता मर्डरच्या डेफिनिशन मध्ये सुरुवातीलाच काय म्हटलंय बघा, एक्सेप्ट इन द केसेस हिअर इन आफ्टर एक्सेप्टेड कल्पेबल होमिसाइड इज मर्डर. म्हणजे या सेक्शनला दिलेले जे एक्सेप्शन्स आहेत
ते एक्सेप्शन सोडून इतर केसमध्ये मर्डर झालाय असं समजलं जाईल. तर तिथं काय म्हटलेलं आहे, एबीसी दिलेलं आहे बघा. इफ द ऍक्ट बाय विच द डेथ इज कॉज्ड इज डन विथ इंटेन्शन ऑफ कॉजिंग डेथ, द ऍक्ट इज डन विथ इंटेन्शन ऑफ कॉजिंग डेथ म्हणजे हेतू पुरस्सर केलेलं कृत्य. सेकंड, इफ द ऍक्ट बाय विच द डेथ इज कॉज्ड is done with the intention of causing such bodily injury. मग अशी सांगितलेलं intention of causing death, दुसरं काय to cause bodily injury. As offender knows to be likely to cause the death of the person to whom the harm is caused. Or C दिलेला आहे, if the act by which the death is caused is done with the intention of causing bodily injury to any person and the bodily injury intended to be inflicted is sufficient in the ordinary course of the nature to cause death, or if the person committing the act by which the death is caused knows म्हणजे इथं knowledge आहे, knows that it is so imminently dangerous that it must in all probability cause death or such bodily injury as is likely to cause death and commit such act without any excuse for incurring the risk of causing death or such injury as aforesaid. तर अशी ही मोठी डेफिनेशन ही मर्डरची आहे. याच्यामध्ये महत्व कशाला दिलेलं आहे, इंटेन्शन टू कॉज डेथ और टू कॉज सच बॉडीली इंजुरी विच मे रिझल्ट इन टू डेथ और द पर्सन हॅव्हिंग नॉलेज दॅट हिज ऍक्ट इज सफिशियंट टू कॉज डेथ. अशा प्रकारची ही मर्डरची डेफिनेशन आहे आणि मग त्याचे काही एक्सप्लेनेशन्स दिलेले आहेत. आता या सर्व गोष्टींची जर पूर्तता होत असेल तर त्या व्यक्तीनं मर्डर केलेला आहे असं समजलं जाईल. पण आता सुरुवातीलाच काय सांगितलेलं आहे, सब्जेक्ट टू सर्टन एक्सेप्शन्स. आता जे एक्सेप्शन्स जे आहेत त्या एक्सेप्शन्स मध्ये जर केस तुमची बसत असेल तर काय होईल, दॅट विल बी रिझल्टेड इन टू द कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर. तर त्या सिच्युएशन्स कुठल्या आहेत त्या आपण पाहायच्या आहेत. सेक्शन 101 gives 5 exceptions under which even if the act is done it will not amounting to the culpable homicide or which will not amounting to the murder. मर्डर होणार नाही हे फॉलोइंग सिच्युएशन्स मध्ये खालील 5 प्रकार जर असतील तर त्या व्यक्तीचं जे कृत्य आहे ते मर्डर म्हटलं जाणार नाही. तुम्हाला माहितीच आहे त्यातला पहिला प्रकार आहे ऍक्ट डन अंडर ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन. सेकंड आहे the act done in exercise of right of private defense. त्यानंतर तिसरा आहे एक्झरसाइज ऑफ लीगल पॉवर. चौथा आहे सडन फाईट आणि लास्ट आहे कन्सेंट. तर हे 5 प्रकार तुम्ही प्रामुख्याने लक्षात ठेवायचे. ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन, राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, लीगल पॉवर, सडन फाईट आणि कन्सेंट. तर त्यातला पहिला प्रकार आहे ऍक्ट डन इन ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन. ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन म्हणजे काय की त्यानं सर्व काही गोष्टी विथ इंटेन्शन नॉलेज सगळं केलेलं आहे, परंतु त्यानं ज्यावेळी ते कृत्य केलं तेव्हा ते अचानकपणे झालेलं आहे, सडन प्रोव्होकेशन मध्ये झालेलं आहे. प्रोव्होकेशन म्हणजे काय, राग येणं, अचानक राग उत्पन्न झाला. से फॉर एक्झाम्पल ए ओपन्स द डोर and he sees that his wife is accompanied by someone else. He suddenly takes the knife and stabs both wife and her paramour. This act will be fall under sudden and grave provocation. हे ह्याला म्हणायचं ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन मध्ये केलेलं कृत्य की ए ने त्याच्या पत्नीला दुसऱ्या बरोबर पाहिलं आणि ताबडतोब दोघांचा काटा काढला. याला म्हणायचं ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन. परंतु एक वेल नोन गाजलेली केस आहे के.एम. नानावटी वर्सेस स्टेट. ही केस अत्यंत महत्वाची केस समजली जाते. हु वॉज के.एम. नानावटी? के.एम. नानावटी वॉज द कमांडर इन फोर्स ऑफ नेव्हल फोर्सेस, कमांडर इन चीफ. ही वॉज कमांडर इन चीफ ऑफ नेव्हल फोर्सेस. तो एक मोठा अधिकारी होता सैन्य दलातला. वन डे हिज वाईफ सेज हिम दॅट शी हॅज सर्टन फिजिकल रिलेशन्स विथ नानावटीज फ्रेंड आहुजा. त्याच्या पत्नीने त्याला सांगितलं की तुमचा मित्र जो आहे बिझनेसमॅन आहुजा त्याच्याबरोबर माझे शारीरिक संबंध आहेत.
On hearing this, Nanavati get excited, provocated. Now what he does? He takes pistol with him. He calls Ahuja. त्यानं त्या आहुजा नावाच्या मित्राला बोलवलं, पिस्तूल घेतली. त्या दोघांनी मिळून एका जहाजामध्ये प्रवास केला आणि त्याला सांगितलं, मिस्टर आहुजा, यू हॅव कमिटेड सच अ ऍक्ट, सो आय विल किल यू, असं म्हणून त्याच्या अंगावर गोळ्या झाडल्या. रुस्तुम नावाचा अक्षय कुमारचा चित्रपट याच कथेवर, याच केसवर आहे. बऱ्याच लोकांना माहिती नाही, पण ज्यांना लॉचा स्टडी आहे त्यांना लगेच लक्षात येतं की रुस्तुम पिक्चर जो आहे तो या नानावतीच्या केसवर झालेला आहे. आता when case came before the court, the defense of the accused was that he had committed the act with grave and sudden provocation. The question was answered in the negative because the court said it was the act done by cold blood. शांत बुद्धीनं केलेलं ह्या नानावतीचं कृत्य आहे की त्यानं पिस्तूल मागितलं, केस घेतला, गोळ्या घेतल्या, त्याला बोलवलं, बोलवून घेऊन त्याचा व्यवस्थितपणे खून केलेला आहे. तर हे ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन मधलं कृत्य नसून इट इज अ मर्डर, कोल्ड ब्लडेड मर्डर. आता याला टेस्ट कुठली अप्लाय केली कोर्टाने? तर ती टेस्ट आपल्यासाठी महत्वाची आहे, फॅक्ट महत्वाचे नाही. मॉरली आपल्याला काय वाटतं की बरं केलं तर काटा काढला, तो त्याच लायकीचा होता, बायकोला पण मारायला पाहिजे होतं, असे आपले मॉरल तसं सांगेल. पण कायदा काय सांगतो? इफ अ पर्सन हॅज सफिशियंट टाइम टू गो बॅक, कूल डाऊन हिज टेम्परेचर, एखाद्या व्यक्तीला त्याचा राग शांत करण्या इतपत त्याला वेळ मिळाला असेल तर ते सडन प्रोव्होकेशन म्हणता येणार नाही, ते काय म्हणता येईल की कोल्ड ब्लडेड मर्डर म्हणता येईल. ह्या केसमध्ये जर त्या महिलेनं त्याला, पत्नीनं तसं सांगितल्याबरोबर जर त्यानं तिचाच खून करून टाकला असता तर एखाद्या वेळेस ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन म्हणता आलं असतं. पण ते ऐकल्यानंतर त्या कॅप्टनला वेळ होता, ही हॅड सफिशियंट टाइम टू कूल डाऊन, राग शांत होण्याला त्याला वेळ होता आणि तो वेळ असताना सुद्धा त्यानं ते जे कृत्य केलंय हे एकदम कोल्ड ब्लडेड केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन मध्ये बसत नाही असं म्हणून त्या नानावतीला या केसमध्ये शिक्षा देण्यात आली आणि त्याचं कृत्य हे मर्डर खाली धरण्यात आलं. बघा, हे मॉरॅलिटी वेगळं आहे, लॉ वेगळं आहे. मॉरली आपल्याला जरी तसं पुढे काय झालं असेल तर तुम्ही जर त्या डिटेल्स पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्या केसमध्ये त्यांची शिक्षा जी आहे ते राज्यपालाने हस्तक्षेप करून कमी केली वगैरे, तो फार वेगळा इतिहास आहे. सो फार ॲज लॉ इज कन्सर्न, द लॉ सेज दॅट द ऍक्ट ऑफ नानावती वॉज नॉट कमिटेड अंडर ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन बट इट वॉज अ कोल्ड ब्लडेड मर्डर. अशा प्रकारे त्यामध्ये शिक्षा देण्यात आली. तर तुम्हाला आता ही कन्सेप्ट लक्षात आली असेल, व्हॉट इज मीन बाय ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन. आता सेकंड टाईप काय आहे? एक्सिडिंग राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं होतं की राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स इज अ गुड डिफेन्स. नथिंग इज अन ऍक्ट, नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन इन एक्झरसाइज ऑफ राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. जे कुठलं कृत्य राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स मध्ये केलेलं आहे तो गुन्हाच नाही, त्याच्यामुळे त्याचा काही प्रश्न येत नाही. पण राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्सचा वापर करत असताना समोरच्या व्यक्तीचा अंत केला, त्याला खलास केलं तरी कधी शिक्षा होणार नाही किंवा कधी जस्टिफायबल आहे त्याची खास एक लिस्ट सांगितली होती मी तुम्हाला. इफ अन असॉल्ट लाईकली टू रिझल्ट इन टू दी डेथ, रेप, किडनॅपिंग अँड अडॉप्शन, असे काही 6-7 प्रकार आहेत की जे प्रकाराची भीती तुमच्या जीवाला असेल तर तुम्ही समोरच्याचा खून करू शकता आणि ते जस्टिफायबल आहे. तर इतर केसेसमध्ये एनी हार्म अदर दॅन डेथ कॅन बी कॉज्ड असा पुढचा सेक्शन होता. म्हणजे राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्सचा डिफेन्स घेत असताना, कृत्य करत असताना जर आपण राईट वाढवलं, उदाहरणार्थ एखादी व्यक्ती चोरी करायला आली असेल तर त्याला बंदुकीनं खलास केलं तर यू हॅव एक्सिडेड द राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. तो निहत्ता आहे, त्याच्याजवळ शस्त्र नाहीत, काही नाही, तो एक साधं पाकिट मारायला आलाय आणि तुम्ही त्याला खलास केलं. पण तिथं तुम्ही हा डिफेन्स मात्र घेऊ शकता की आय हॅव कमिटेड दॅट ऍक्ट बट आय हॅव एक्सिडेड माय राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स.
असं म्हणून तुमची केस जी आहे ती मर्डरच्या ऐवजी कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर मध्ये बसेल आणि शिक्षा फक्त कमी होईल. बऱ्याच लोकांना अजूनही माहिती नाही की कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर हा सुद्धा गुन्हाच आहे. तर अशा रीतीने आपण दोन प्रकार पाहिले. राईट पहिला आपण ग्रेव अँड सडन प्रोव्होकेशन, दुसरा एक्सिडिंग राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. तिसरा प्रकार आहे एक्झरसाइज ऑफ लीगल पॉवर. समजा एखादा पोलीस ऑफिसर आहे, त्यानं पिछा करतोय आरोपीचा आणि त्या आरोपीला त्याला ठार मारण्याचा अधिकारच नाहीये, परंतु तो एकदम किरकोळ गुन्ह्यातला आरोपी आहे, यांनी त्याच्या पाठीत गोळ्या घालून त्याला ठार मारला असेल, तर या ठिकाणी सुद्धा द ऍक्ट वॉज डन इन एक्झरसाइज लीगल पॉवर. त्यानं स्वतःच्या लीगल पॉवरचं एक्झरसाइज करत होता, त्याच्यामुळं. चौथा प्रकार आहे सडन फाईट. अनेक वेळा असं घडतं की किरकोळ कारणावरून भांडण सुरू होते आणि त्याचा रूपांतर मोठ्या दंग्यामध्ये होऊन एखाद्याचा मृत्यू घडू शकतो. नळाच्या अगदी पाण्याचा नळ जो असतो त्या ठिकाणी सुद्धा कधी कधी भांडण होतात. बायकांचं भांडणामध्ये पुरुष सहभागी होतात, त्याच्यामध्ये कुणीतरी येऊन मोठा गोंधळ करतो आणि त्यामध्ये जर कोणाचा खून झाला असेल, हे सडन फाईट पाहिजे. कित्येक वेळा आपल्याला ऐकायला वाचायला मिळतं की क्रिकेटच्या मैदानावर दोन टीममध्ये भांडण झालं आणि एका टीमच्या मधल्या सदस्यानं दुसऱ्या टीमच्या सदस्याच्या डोक्यात स्टंप मारला, बॅट मारली, तिथं झालेला जर हत्या असेल, खून असेल, तर त्या ठिकाणी सडन फाईटचा डिफेन्स घेतला जाऊ शकतो. तर हा एक सडन फाईटचा. आणि शेवटचा डिफेन्स जो आहे तो म्हणजे कन्सेंट. कन्सेंट देणारी व्यक्ती ही 18 वर्षाच्या वर असली पाहिजे. तलवारबाजीमध्ये दोघांची तलवारबाजी चालू आहे, त्याच्यामध्ये दोघांनी एकमेकाला कन्सेंट दिलेला आहे, किंवा एखादं कृत्यासाठी एकमेकाच्या संमतीनं केलेलं कृत्य आहे आणि त्याच्यामध्ये दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला असेल, तर ते सुद्धा ह्या एक्सेप्शन मध्ये बसू शकतं. तर मर्डरचा प्रश्न जर कधीही पूर्ण विचारण्यात आला तर तुमच्यासाठी महत्वाचं काय आहे? पहिल्यांदा सेक्शन 100 ची डेफिनिशन ऑफ कल्पेबल होमिसाइड, सेक्शन 101 डेफिनिशन ऑफ कल्पेबल होमिसाइड अमाउंटिंग टू मर्डर, मर्डरची डेफिनिशन, आणि त्या 101 चे हे 5 एक्सेप्शन्स लिहिले तरी तुम्हाला पुरेसं आहे. ज्यांना कुणाला कल्पेबल होमिसाइड अमाउंटिंग टू मर्डर अँड नॉट अमाउंटिंग टू मर्डर मधला डिफरन्स खूप विस्तारानं डीप मध्ये जाऊन जर अभ्यास करायचा असेल तर त्यांनी आर वर्सेस गोविंदा ही केस कुठल्याही तुम्हाला आयपीसीच्या पुस्तकामध्ये जुन्या सापडेल, ती वाचून घ्या, तुम्हाला त्यातला डिफरन्स सखोल कळेल. परंतु आपल्या अभ्यासासाठी एवढं पुरेसं आहे. त्यानंतर सेक्शन 102 मध्ये काय म्हटलेलं आहे? कल्पेबल होमिसाइड बाय कॉजिंग ऑफ ए पर्सन अदर दॅन पर्सन्स हुज डेथ वॉज इंटेंडेड. A intends to kill B and thereby he fires at B, but unfortunately he kills C. त्याचा इंटेन्शन सी ला मारण्याचं नव्हतं, बी ला मारण्यासाठी पिस्तूल मधली गोळी मारली, परंतु लागली सी ला. त्याच्यासाठी सेक्शन 102 म्हणतं काय? इफ ए पर्सन बाय डुईंग एनिथिंग विच ही इंटेंड्स और नोज टू बी लाइकली टू कॉज डेथ कमिट्स कल्पेबल होमिसाइड by causing the death of any person whose death he neither intends nor knows himself to be likely to cause, the culpable homicide committed by the offender is of the description of which it would have been if he had caused the death of the person whose death he intended or knew himself to be likely to cause. आता ह्या सेक्शन 102 न काय म्हटलेलं आहे की तो असं म्हणू शकत नाही की मी बी ला मारणार होतो परंतु चुकून सी ला लागली. तर बी ला मारल्यावर जेवढी शिक्षा होती तेवढी सी ला मारण्यासाठी सुद्धा त्याला शिक्षा होईल, हे क्लिअर केलेलं आहे सेक्शन 102 न. सो धिस इज नॉट द डिफेन्स. त्यानंतर पनिशमेंट दिलेली आहे मर्डरसाठी 103 मध्ये. whoever commits murder shall be punished with death or imprisonment for life and shall also be liable to fine. तर सेक्शन 103 मध्ये मर्डरची शिक्षा दिलेली आहे. सेक्शन 103 लक्षात ठेवा. आता 302 लक्षात ठेवायची गरज नाही, 103 म्हणावं लागेल. आता ह्याच्यामध्ये सेक्शन 103 मध्ये एक नवीन दुरुस्ती आलेली आहे जी पूर्वी नव्हती. ती कुठली आहे? when a group of 5 or more persons acting in concert commits murder on the ground of race, caste or community, sex, place of birth, language, personal belief or any other similar ground, each member of such group shall be punished with death or with imprisonment for life
अँड शॅल ऑल्सो बी लायबल टू फाईन. मॉब लिंचिंग ज्याला आपण म्हणतो, मॉबनं केलेलं कृत्य, त्याला आता गुन्हा ठरलेला आहे. पूर्वी हे नव्हतं. 5 पेक्षा जास्त लोकांनी जाऊन जर अशा प्रकारे कोणाचा तरी पाठलाग करून त्याला ठार मारलं, काय झालं तर प्रत्येकाला शिक्षा होईल. त्यातला कुणी असं म्हणू शकणार नाही की नाही नाही मी प्रत्यक्ष मारलेलं नाही, मी फक्त तिथं उभा होतो, असं नाही. त्यांचं जर कन्सर्ट असेल, त्यांनी एका हेतूनं जर त्याचा पाठलाग केला असेल तर एव्हरी वन विल बी लायबल फॉर सेम. अशा प्रकारे ह्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पनिशमेंट फॉर मर्डर बाय लाईफ कन्व्हिक्ट, सेक्शन 104. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा झाली आणि तो कुठल्या तरी कारणाने घरी आला असेल, त्याला सुट्टी दिली असेल, काहीतरी कधी कधी देतात, ते जेल मॅन्युअलचा प्रश्न आहे की त्याला पॅरोलवर सोडला असेल, बेलवर सोडला असेल, कशा करता तरी तो वापस आला आणि वापस येऊन पुन्हा त्यानं तोच जर गुन्हा केला तर त्याला कुठली शिक्षा होईल? हुएवर बीइंग अंडर सेंटेन्स ऑफ इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ कमिट्स मर्डर शॅल बी पनिश्ड विथ डेथ or with imprisonment for life which shall mean the remainder of that person's natural life. आता रिमाइंडर ऑफ पर्सन नॅचरल लाईफ असं का त्याच्यात शब्द घातलेला आहे की बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणजे 14 वर्षाची असते, कुणी म्हणतं 20 वर्षाची असते. तसं नाहीये. लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणजे लाईफ इम्प्रिझनमेंटच आहे, मरेपर्यंतच. परंतु जेल मॅन्युअलमध्ये काही तरतुदी अशा आहेत की त्याच्या चांगल्या वर्तनाचा फायदा घेऊन किंवा त्याच्या कारणाने शासनाला काही अधिकार दिलेले आहेत, त्याचा वापर करून वेळोवेळी दर 4 वर्षानं 3 वर्षानं त्याचे अहवाल बघितले जातात आणि समाजामध्ये पुन्हा तो जर आला तर त्याच्यापासून कुठला धोका नाही असं वाटलं तर मग आपण चित्रपटामध्ये म्हणतो ना, बघायला मिळतं की सरकारने तुम्हारी सजा माफ कर दी है, तुम्हारा बिहेवियर देखकर, तुम्हारा बर्ताव जेल में देखकर, असं म्हणून मधनच सोडून दिलं जातं. तो वेगळा प्रकार आहे. परंतु इथं काय म्हटलेलं आहे की त्याचं रिमेनिंग लाईफ जी आहे ती मरेपर्यंत त्याला रिमाइंडर ऑफ लाईफ, त्याला पुन्हा कुठलाही फायदा द्यायचा नाही. कारण त्याला अगोदर जन्मठेपेची शिक्षा देऊन पुन्हा येऊन जर तो मर्डरच करत असेल कुणाचा, तर एकतर त्याला ठार मारून टाका किंवा त्याला उरलेली सर्व लाईफ त्याची जी आहे ते जेलमध्ये घाला, पुन्हा त्याला कधी बाहेर सोडू नका. त्यानंतर सेक्शन 105 मध्ये दिलेलं आहे पनिशमेंट फॉर कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर. हे महत्वाचं आहे. मागाशी जे 5 प्रकार सांगितले तुम्हाला, कुठले? ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन, एक्सिडिंग राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, सडन फाईट, ऍक्ट डन बाय पब्लिक सर्वंट आणि कन्सेंट. हे जे 5 प्रकार आहे यामध्ये जर केस बसत असेल तर त्याची शिक्षा 105 मध्ये आहे. मर्डरची शिक्षा 103 मध्ये आहे. हे चांगलं लक्षात ठेवा. मर्डर जर झाला तर सेक्शन 103. आणि वकिलाचं कौशल्य कशात आहे की जिथं आय विटनेस आहे, सगळं आहे, सुटणं फार मुश्किल आहे. त्यावेळी आपण आपली केस कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर मध्ये बसते का पाहायचं. पहिल्यांदा तर पाहायचं कशाचं की सगळंच डिनाय केलं. परंतु कधी कधी काय असते की सीडी असते, आय विटनेस असतो, भयंकर पुरावे असतात आरोपीच्या विरुद्ध. त्यावेळी आपल्याला खूप अभ्यास करून निर्णय घ्यायचा की आपण जनरल एक्सेप्शन्स मधला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स घ्यायचा, तो पुरेसा आहे का? कारण राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्सचा डिफेन्स घेतला तर पूर्ण आरोपीला सिद्ध करावं लागते केस पूर्ण, कारण त्यानं ऍक्ट मान्य केले, फक्त विदाऊट इंटेन्शन केलंय हे सिद्ध करण्याकरता जबाबदारी त्याची आहे. राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, त्याला कशामुळे त्याला हे कृत्य करावं लागलं, मग तो ऑफेन्सच नाही. राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स मध्ये बसला तर तिथं नसल बसत तर ऍक्ट तर सिद्ध झालंय. मग आपल्याला शेवटचं हातपाय खोडायची वेळ म्हणजे ह्या 5 एक्सेप्शन मध्ये कुठं बसतं का? ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन, सडन फाईट, ह्याच्यात कुठं काय बसतंय का हे पाहायचं. कारण असं आहे की सेक्शन 105 प्रमाणे जर केस आली तर त्याची शिक्षा थोडीशी कमी होते, लिबरल होते. तर तिथं काय म्हटलेलं आहे पहा, हुएवर कमिट्स कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर शॅल बी पनिश्ड विथ इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ और इम्प्रिझनमेंट ऑफ आयदर डिस्क्रिप्शन फॉर ए टर्म विच शॅल नॉट बी लेस दॅन 5 years. तरी सुद्धा त्याला आता बार टाकलेला आहे, पूर्वी नव्हता हा. 5 वर्षाच्या आत नाही, 5 वर्षाच्या पुढेच करायची कसल्याही परिस्थितीत. बट विच मे एक्सटेंड टू 10 years. एक तर लाईफ इम्प्रिझनमेंट देता येईल, डेथ मधून तो वाचतो, पहिली गोष्ट. मग तो दुसरीकडे कुठं बसतो? लाईफ इम्प्रिझनमेंट मध्ये. त्यामध्ये पण आपण त्याचं जर कृत्य व्यवस्थित समजून दिलं कोर्टाला तर कोर्टला परवानगी आहे की 5 वर्षाच्या पुढे आणि 10 वर्षाच्या आत शिक्षा करणं. म्हणजे तो अंडर ट्रायलच असतात. अशा केसमध्ये बऱ्याचशा वेळेला 4-5 वर्ष होऊन गेलेले असतात. मग झालेली शिक्षाचं सेट ऑफ द्यायचा आहे, सेट ऑफ होऊन जातो, म्हणजे वजावाट होते.
5 ते 10 वर्षापर्यंत अँड शॅल ऑल्सो लायबल टू फाईन इफ द ऍक्ट बाय विच द डेथ इज कॉज्ड इज डन विथ द इंटेन्शन ऑफ कॉजिंग डेथ और ऑफ कॉजिंग सच बॉडीली इंजुरी एज इज लाइकली टू कॉज डेथ और विच इम्प्रिजनमेंट ऑफ आयदर डिस्क्रिप्शन फॉर ए टर्म which may extend to 10 years and with fine. If the act is done with the knowledge that it is likely to cause death but without intention to cause death or cause such bodily injury as is likely to cause death. तर सेक्शन 105 मध्ये केस बसवत असताना फक्त त्याच्या शिक्षा किती आहेत पाहून त्याप्रमाणे आपण चालवायला पाहिजे. त्यानंतर आहे सेक्शन 106 कॉजिंग डेथ बाय निग्लिजन्स. आपण रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंगला 304A वगैरे होतं ना, ते या ठिकाणी 306 मध्ये रूपांतर केलेलं आहे. सॉरी 106 मध्ये रूपांतर केलं हे लक्षात ठेवा. पूर्वी काय होतं 304B होतं, आता काय आहे 106 रॅश अँड निग्लिजंट ऍक्ट. हुएवर कॉजेस डेथ बाय एनी पर्सन बाय डुईंग एनी रॅश ऑर निग्लिजंट ऍक्ट नॉट अमाउंटिंग टू कल्पेबल होमिसाइड शॅल बी पनिश्ड. पण नॉट होमिसाइड म्हटलंय, इथं होमिसाइड नाही. शॅल बी पनिश्ड विथ इम्प्रिझनमेंट ऑफ आयदर डिस्क्रिप्शन फॉर ए टर्म विच मे एक्सटेंड टू 5 years. लक्षात ठेवा, पूर्वी 304A ला एवढी मोठी शिक्षा नव्हती, आता 5 वर्षापर्यंत शिक्षा केलेली आहे. अँड शॅल ऑल्सो बी लायबल टू फाईन अँड इफ सच ऍक्ट इज डन बाय रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. हेच कृत्य रॅश अँड निग्लिजंट ऍक्ट हे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरला इथं प्रोटेक्शन दिलंय. पहा, इतर लोकांनी केलं, कुणाचा मृत्यू झाला तर 5 वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा. पण तेच कृत्य जर रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे कायदेशीर डॉक्टरचा व्यवसाय करणारे लोक असतील, व्हाईल परफॉर्मिंग मेडिकल प्रोसिजर मध्ये करत असताना कृत्य, ही शॅल बी पनिश्ड विथ इम्प्रिझनमेंट ऑफ आयदर डिस्क्रिप्शन फॉर टर्म विच मे एक्सटेंड टू 2 years और फाईन और विथ बोथ. म्हणजे त्यांना फक्त 2 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकेल किंवा फाईन सुद्धा होऊ शकेल. अशा प्रकारची तरतूद आहे. तर आता रॅश अँड निग्लिजंट ऍक्ट बद्दल आपल्याला स्टडी करताना लक्षात घेतलं पाहिजे की रॅश अँड निग्लिजंट ऍक्टच्या पनिशमेंटचे 2 प्रकार आहेत. रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरच्या हातून रॅश अँड निग्लिजंट ऍक्ट झाला असेल, त्यानं वैद्यकीय काम करत असताना तर 2 वर्षापर्यंत शिक्षा किंवा दंड आहे. इतर केसेसमध्ये ड्रायव्हिंग वगैरे करताना जर रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग केली असेल तर ते कल्पेबल होमिसाइड होत नसेल तर 5 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. आणि आता एक जनरल नॉलेजसाठी म्हणून तुम्हाला विचारतील की हिट अँड रन केस जे केलं होतं ना, धडक द्यायची, कुठेही न थांबता निघून जायचं, हायवेवरनं रस्त्यावरनं कोणी बघत नाही असं समजून पुढे निघून जायचं, पुन्हा जर तो सापडला तर त्याला जी शिक्षा होती ती एकदम हेवी प्रकारची केली होती. ती होती सेक्शन 106 सबक्लॉज 2 प्रमाणे. परंतु ते कलम सध्या स्थगित आहे, त्यामुळे त्याचा काही अभ्यास करण्याची तशी आवश्यकता नाही. परंतु त्याला शिक्षा मात्र 10 वर्षापर्यंतच्या पुढे होती आणि 10 वर्षापर्यंत होती. त्यामुळं त्याच्यावर बरेचसे आंदोलनं झाले आणि त्यामुळं कलम 106 सबक्लॉज 2 ला सध्या स्थगिती आहे. ते कलम अप्लाय करण्यात आलेलं नाही. तर रॅश अँड निग्लिजंट ऍक्ट. त्यानंतर सेक्शन 107 आहे. 107 अबेटमेंट ऑफ सुसाइड ऑफ ए चाइल्ड ऑर पर्सन ऑफ अनसाउंड माइंड. एखाद्या लहान मुलाला किंवा वेड्या माणसाने लहान मुलांना मेंटल त्यांची जी कॅपॅसिटी असते ती कमी असते, त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं. एखाद्या लहान मुलाला म्हणलं की घे तिथलं खाऊन टाक, त्याला विषारी पदार्थ त्याच्या समोर आहे आणि त्याला आबेट केलं की तो खवा, विषारी पदार्थ खा. किंवा एखाद्या अनसाउंड माइंडला त्याला काही कळत नाही ते विष म्हणजे काय, त्याला प्राशन करायला भाग पाडलं तर त्याच्यासाठी आहे सेक्शन 107 अबेटमेंट ऑफ सुसाइड, आत्महत्येला प्रवृत्त करणं लहान मुलाला किंवा वेड्या माणसाला. त्यानंतर सेक्शन 108 आहे अबेटमेंट ऑफ सुसाइड, जे पूर्वी अबेटमेंट टू सुसाइड हे कलम होतच 306 मध्ये, तर तिथं आता आहे तसं ठेवलेलं आहे, फक्त त्याचं कलम बदललेलं आहे 108 अबेटमेंट ऑफ सुसाइड. इफ एनी पर्सन कमिट सुसाइड whoever abets the commission of such suicide shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to 10 years and shall also liable to fine. एखाद्या विवाहित महिलेचा छळ इतका करायचा की तिनं जेणेकरून सुसाईड करावं अशी परिस्थिती निर्माण करायची आणि तिनं जर खरंच सुसाईड केलं असेल तर तिला आत्महत्येला प्रवृत्त केलं असं म्हणून सेक्शन 108 प्रमाणे त्याला गुन्हा धरला जाईल. त्यानंतर आहे अटेम्प्ट टू मर्डर. आता मर्डरची डेफिनेशन तर आपण पाहिली, पण कधी कधी काय होतं की समजा एनं गोळी झाडली आणि ती बीच्या कानापासून निघून गेली, तर ते अटेम्प्ट टू मर्डर तर झालाच आहे, खुनाचा प्रयत्न तर झालेला आहे.
आणि त्याच्यामुळं त्याला जरी मर्डरची शिक्षा नसली तरी अटेम्प्ट टू कमिट मर्डरची शिक्षा होईल सेक्शन 109 प्रमाणे. Whoever does any act with intention to or knowledge and under such circumstances that if by that act caused death he would be guilty of murder shall be punished with imprisonment either description for a term which may extend to 10 years 10 वर्षापर्यंत शिक्षा and shall also liable to fine. आता हे 2 प्रकार केलेले आहेत. जर समजा त्याच्या कानापासून गोळी गेली तर त्याची शिक्षा 10 वर्षापर्यंत ठीक आहे, परंतु जर त्याला कुठेतरी लागली, त्याला इंजुरी झाली तर मात्र शिक्षा जास्त आहे. इफ हर्ट इज कॉज्ड टू एनी पर्सन बाय सच ऍक्ट द ऑफेंडर शॅल बी लायबल आयदर टू इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ or to such punishment as is hereinafter mentioned. When any person offending under subsection 1 is under sentence of imprisonment for life, he may, if hurt is caused, be punished with death or imprisonment for life, which shall mean the remainder of that person's natural life. एकदम सोपं आहे. अटेम्प्ट टू मर्डर, एखाद्या माणसाला विष घालण्यासाठी ताट दिलं जेवायला, त्यानं ते विषारी पदार्थ खाल्ला, त्याला अंमल व्हायला लागला विषाचा आणि ताबडतोब दवाखान्यात गेल्यामुळे तो वाचला, तर नशिबानं तो वाचला, परंतु त्याला अटेम्प्ट टू मर्डरची शिक्षा त्या व्यक्तीला होईल आणि तिथं हे 2 प्रकार होतील. त्याचा मृत्यू होण्याची शक्यता होती, त्यामुळे दुसऱ्या पार्टमध्ये त्याला लाईफ इम्प्रिझनमेंट सुद्धा होऊ शकेल की ज्यानं त्याला सर्व केलं ते. पण जर समजा त्यानं ते खाल्लंच नाही, त्याला काहीतरी संशय आला, तरी सुद्धा ते अटेम्प्ट तर पूर्ण झालेलं आहे. तिथं अटेम्प्ट पूर्ण झालेला आहे म्हणजे नंतर 10 वर्षापर्यंत शिक्षा त्याला होऊ शकेल. तर असं आहे अटेम्प्ट टू मर्डर. त्यानंतर अटेम्प्ट टू कमिट कल्पेबल होमिसाइड सेक्शन 110 मध्ये. आता होमिसाइड आणि मर्डर मध्ये फरक आपण पाहिलेला आहे. Whoever does any act with such intention or knowledge and under circumstances that if he by that act caused death he would be guilty of culpable homicide not amounting to murder shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to 3 years or with fine or with both. आता हे कशात बसेल? ग्रेव अँड सडन प्रोवोकेशन मध्ये त्याला ठार मारण्यासाठी प्रयत्न झाला, त्याचं कृत्य तसं झालं, परंतु तो मेला नाही. मग मर्डर वेगळं होतं आणि कल्पेबल होमिसाइड वेगळं होतं, नॉट अमाउंटिंग टू मर्डर. मग ग्रेव अँड सडन प्रोवोकेशन मध्ये मारहाण केली परंतु तो वाचला तर त्याला शिक्षा कमी केलेली आहे. इथं 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे. आणि मग त्याच्यामध्ये जर जास्त काय झालं, हर्ट झाली असेल तर शिक्षा आहे ती 7 वर्षापर्यंत आहे. तुम्ही शक्यतो बेर ऍक्ट जर समोर ठेवला तर तुम्हाला जास्त फायदा होईल. त्यानंतर हे एक नवीन कलम आलेला आहे, ऑर्गनाइज्ड क्राईम, संघटित गुन्हेगारी. अनेक लोक एकत्र येऊन कधी कधी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करतात. एखाद्याला ठार मारणं किंवा इकॉनॉमिक स्वरूपाचा मोठा गुन्हा करणं, त्याला ऑर्गनाइज्ड क्राईम म्हणतात. त्याला सेक्शन 111 नाव दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे संघटित गुन्हेगारी, ऑर्गनाइज्ड क्राईम. एनी कंटिन्युइंग अनलॉफुल ऍक्टिव्हिटी इन्क्लुडिंग किडनॅपिंग, रॉबरी. आता इथं गुन्ह्यांचे म्हणजे संघटन केलं, ते कशासाठी केलं, कशासाठी संघटित झालेत हे लोक, काय काय गोष्टी करण्यासाठी? किडनॅपिंग, रॉबरी, व्हेकल थेफ्ट, आपण बघतोय सध्या टोळ्याच्या टोळ्या आहेत व्हेकल चोरणाऱ्या, एक्स्टॉर्शन, लँड ग्रॅबिंग, जमीन हस्तगत करण्याकरता टोळी निर्माण केली असेल, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, इकॉनॉमिक ऑफेन्सेस, सायबर क्राईम, ट्रॅफिकिंग ऑफ पर्सन्स, ड्रग्ज, वेपन्स, इलिसिट गुड्स ऑर सर्व्हिसेस, ह्युमन ट्रॅफिकिंग, फ्रॉड, prostitution, ransom by any person or group of persons acting in concert, singly or jointly, either as a member of an organized crime syndicate or on behalf of such syndicate by use of violence, threat of violence, intimidation, coercion, or by any other unlawful means to obtain direct or indirect material benefit including a financial benefit shall constitute organized crime. Organized crime ची डेफिनिशन चांगल्या प्रकारे तुम्ही तयार करा. अत्यंत सोपी आहे, फार मोठं नाही, त्यातले फक्त शब्द लक्षात ठेवायचे. कशा करता ऑर्गनाइज झालेत, एकत्र कुठल्या गोष्टीसाठी आलेत त्याच्यावर अवलंबून आहे. आणि त्याच्यानंतर सेक्शन 112 पेट्टी ऑर्गनाइज्ड क्राईम, म्हणजे ह्या 111 मध्ये जी दिलेली लिस्ट आहे ती लिस्ट सोडून कधी कधी किरकोळ गोष्टीसाठी सुद्धा लोक संघटित होऊ शकतात.
उदाहरणार्थ आपण ठरवलं की बाबा चला आपल्याला जीवाची मुंबई करायला जायचंय, मग आपण 10-12 जण एकत्र यायचं आणि बिगर तिकीट प्रवास करायचं, जाताना थोडेसे कट पॉकेट करायचं, पैसे बिशे हाणाहाणी करायची. हे जे गुन्हे आहेत पेट्टी स्वरूपाचे, किरकोळ पाकिटमारी, बिगर तिकीट प्रवास, ह्यासाठी पेट्टी ऑर्गनायझ्ड क्राईम म्हणून 112 मध्ये दिलेलं आहे. पेट्टी केसेस म्हणजे किरकोळ केसेस. 113 मध्ये दिलेलं आहे टेररिस्ट ऍक्ट. पूर्वी नव्हतं हे टेररिस्ट. Whoever does any act with intent to threaten or likely to be threaten the unity, integrity, sovereignty, security or economic security of India. टेररिस्ट कुणाला म्हणायचं त्याच्यासाठी ही लिस्ट पाठ करायची. सेक्शन 113 ह्याच्यामध्ये सुद्धा डेफिनेशन दिलेली आहे टेररिस्ट ऍक्टची सेक्शन 113 मध्ये, आणि त्याच्या होणाऱ्या कॉन्सिक्वेन्सेस, त्याच्या होणाऱ्या शिक्षा या तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. तर आज आपण हा चॅप्टर जो 6वा आहे त्यामध्ये जे टोटल 5 प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार अफेक्टिंग ह्युमन बॉडी इथपर्यंतचा पाहिलेला आहे. आणखी 4 प्रकार आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया, कारण खूप मोठा व्हिडिओ झाला तर डाउनलोडिंगला खूप वेळ लागतो, 2-2 तास डाउनलोडिंगला लागतात. माझी सुद्धा ही पहिलीच वेळ आहे असे व्हिडिओ वगैरे करण्याची. आता तर सुरुवात केलेली आहे. हळूहळू काही टेक्निक मिळाले तर जास्त मोठे पण व्हिडिओ करीन, परंतु तुमची सुद्धा ग्रास्प करण्याची, मला एक शिक्षक म्हणून मला माहिती आहे की मी जरी 2 तास लेक्चर देऊ शकत असलो तरी विद्यार्थ्यांची घेण्याची कॅपॅसिटी नॉट मोर दॅन 35 मिनिट्स. अपवाद असू शकतील, काही लोकांना आवडत असेल 2-2 तास ऐकायला, परंतु जनरली 30-35-40 मिनिटापर्यंतचे लेक्चर जरा बरेचसे वाटतात, त्यानंतर बोर होतात. आता हा वरचेवर टॉपिक आपले इंटरेस्टेड टॉपिक येतील, त्याच्यासाठी काही केस लॉज येतील, बऱ्यापैकी चांगल्यापैकी येईल. आपण सबस्क्राईब जर चॅनल केलं तर त्याचा फायदा कशासाठी होईल, तर नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला त्याची सूचना मिळते. त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा. आवडत असेल सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला काय हवं आहे ते कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्यासाठीच आहे. वेळोवेळी व्हिडिओ करण्याचा माझा एक चांगला पहिल्यापासूनचा छंद आहे. चांगली गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. शहाणे करून सोडावे सकळ जन, याच्यासाठी म्हणून मी करतोय. हे केवळ वकिलांसाठीच नाही, तुम्ही एखाद्या 10वी पास झालेल्या कुठल्याही मुलाला जरी ऐकायला दिला व्हिडिओ तरी त्याला समजावा अशा सोप्या भाषेत सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. आपण वेळोवेळी सबस्क्राईब करून व्हिडिओ पहा. धन्यवाद.